20 वर्षांची कटुता, सार्वजनिक भांडणे, एकमेकांना पूर्णपणे चिरडून टाकण्याची भाषा, राजकीय वादात कौटुंबिक उणीधुणी काढत आरोप प्रत्यारोप ठाकरे बंधूंनी एकमेकांवर टोकाची राजकीय कुरघोडी केली। या सर्व राजकीय भाऊबंदकीनंतर आता शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेत। आता निवडणुकीसाठी ही राजकीय युती करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे चमत्कार घडवण्याच्या उद्देशाने एकत्र येत आहेत। बुधवारी या राजकीय युतीची अधिकृत घोषणा होणार आहे। या युतीतून महाराष्ट्रात काही नवं निर्माण होणार की ही राजकीय युती केवळ निवडणुकांपुरतीच मर्यादित राहणार, याकडे आता राजकीय आणि सामान्य लोकांचंही लक्ष लागून राहिलंय। पाहुयात याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। दोन्ही पक्ष एकत्र येऊन मुंबई महापालिकेत ठाकरे चमत्कार घडवणार। उद्धव आणि राज यांच्या राजकीय युतीवर अखेर शिक्कामोर्तब। 2 दशकांनंतर ठाकरे बंधू राजकीय पटलावर एकत्र। ठाकरे फटकाऱ्यांनी विरोधक घायाळ होणार का? ठाकरे हे महाराष्ट्राचे ब्रँड असल्याचं बोललं जातं। उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढता येणार नाही हे जाणलं। सध्याच्या परिस्थितीत मराठी माणूस आणि महाराष्ट्र संकटात असल्याची दोघांचीही भावना। सुरुवातीपासून मराठीच्या मुद्द्यावर लढणारे दोन्ही पक्ष अलीकडेच मराठी भाषेसाठी एकत्र आले। त्रिभाषा सूत्राच्या विरोधात एकत्र मोर्चा काढत ठाकरे बंधूंनी मनोमिलनाची नांदी केली। त्याचवेळी पुढे 2 पक्षांमध्ये राजकीय युती होणार याचेही संकेत मिळत गेले। राज ठाकरेंनी राजकीय अस्तित्वासाठीच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता। आता त्याच अस्तित्वासाठी राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाशी जवळीक केलेली आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या मूळ शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी झाली होती। 6 दशकांच्या वाटचालीत शिवसेनेनं अनेक बंड पचवले। शिवसेनेला पहिला धक्का छगन भुजबळांच्या रूपानं बसला। त्यानंतर शरद पवारांनी गणेश नाईकांना सोबत घेत ठाकरेंना दुसरा धक्का दिला। हे धक्के पचवतानाच नारायण राणे यांनी 10 आमदारांसह शिवसेना सोडली आणि शिवसेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला। आणि त्यानंतरचा सर्वात मोठा धक्का राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिला। राज यांचं बंड हे केवळ राजकीय नव्हतं, तर ती एक कौटुंबिक फाटाफूट होती। राज यांनी शिवसेना सोडण्याला उद्धव ठाकरे हेच एकमेव कारण होतं। राज यांच्या या निर्णयाचा घाव बाळासाहेबांच्या वर्मी बसला होता। राज यांनी 27 नोव्हेंबर 2005 ला शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला। त्यानंतर राज ठाकरेंच्या राजकीय वाटचालीचा थोडक्यात आढावा घेऊया। 2003 मध्ये महाबळेश्वर इथल्या महामेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची घोषणा। राजकीय महत्वाकांक्षा जपणाऱ्या राज यांची शिवसेनेतली घुसमट सुरू। सततच्या संघर्षातून बंडाची भावना बळावली आणि 27 नोव्हेंबर 2005 ला अखेरचा जय महाराष्ट्र। शिवसेना सोडल्यानंतर अनेक राजकीय पर्यायांचा विचार। मराठी माणसाचा हक्क हा मुद्दा घेत 9 मार्च 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना। 2007 ला परप्रांतीयांच्या मुद्द्यावर तीव्र आंदोलन। 2009 ला विधानसभा निवडणुकीत मनसेच्या 13 आमदारांचा विजय। त्यानंतर राज्यात टोल विरोधी आंदोलनाची धार वाढवत सामान्यांच्या प्रश्नाला साथ घातली। नाशिक महापालिकेची सत्ता मिळवली, मात्र मिळालेली सत्ता पुढे टिकवता आली नाही। 2019च्या निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजप विरोधात भूमिका। राज यांची तरुणांमधली क्रेज वाढली, मात्र मतांच्या राजकारणात मनसे अपयशी ठरली। राज्याच्या सत्तेत स्थान नसल्यानं 2019 नंतर मनसेची अस्तित्वाची लढाई। राज ठाकरेंनी पालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांच्याशी युती करत विरोधकांपुढे
विशेषतः महायुतीपुढे राजकीय आव्हान उभं करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. आता ही युती होत असली तरी ही युती आधीच मराठीच्या मुद्द्यावर झाली होती असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. युती तर झालेलीच आहे, फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला. आता राज आणि उद्धवजी यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्र येताना आता कोणतीही नाराजी जाहीर न करण्याचा निर्णय घेतलाय. सत्तेच्या सारीपाटावर स्थान मिळवायचं असेल तर अंतर्गत वाद मिटवायलाच हवेत, प्रसंगी माघार घ्यावी अशी नवी रणनीती मनसेनं अवलंबलेली आहे. युती तर झालेलीच आहे. ऑफिशियली त्याची घोषणा सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी करतील. कार्यक्रम कधी करायचा, युती जाहीर कधी करायची याच्या संदर्भातला निर्णय राजसाहेब आणि उद्धव साहेब मिळून घेतील, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाहीये. जागा वाटपाची चर्चा अजून चालू आहे, ती झाली की तुम्हाला सांगू. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा म्हणजे राजकीय ढोंगीपणा असा थेट आरोप भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. राजसाहेब सुद्धा उद्धवजीकडनं वेगळे का झाले? राजकीय प्रताडणीमुळे झाले ना. त्यामुळे आता ते एकत्र येताना विचार करायलाच ना की जेव्हा तुम्ही वेगळे झाले होते राजसाहेब आणि उद्धवजी, काय घरातल्या भांडण झाले का? मला एवढंच कळतं की राजकीय कारणाने वेगळे झाले. आता राजकीय कारणाने एकत्र आले तरी त्या ठिकाणी काही महाराष्ट्रात नवल नाहीये. ठाकरे बंधूंनी मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवून आता एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. ठाकरेंच्या या युतीचा राज्याच्या राजकारणावर नक्कीच प्रभाव पडणार आहे. विरोधकांनी याचा परिणाम होणार नाही असा ठामपणे दावा केलेला असला तरी पालिका निवडणुकीत दोन्ही बंधूंचा करिश्मा चालल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकारणाचा पट बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. या युतीनंतर उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात मैदानात उतरून प्रचार केला तर ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांना नवी उर्मी मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या जोडीला राज ठाकरेंची तरुणांमधली लोकप्रियता मतांमध्ये परावर्तित झाली तर पालिकेच्या सत्तेचं समीकरण बदलण्याचीही शक्यता आहे. 2 दशकांनंतर होणारं ठाकरे बंधूंचं हे मनोमिलन काय राजकीय चमत्कार घडवणार याकडेच आता सर्वांचंच लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.